नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये तणनाशकाचं नियोजन किती दिवसाने करावे किंवा मित्रांनो कांदा पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे किंवा मित्रांनो त्याचं किती प्रमाण असावं, त्याच्या संग कोणती जोडी घ्यावी किंवा जोडी न घ्यावी याच्याविषयी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता हे आमचं कांद्याचं प्लॉट आहे आणि या कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण तण नियोजन आज करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तण नियोजनमध्ये आपल्याला बारकाईने एक लक्ष द्यायचं आहे का आपल्या कांदा पिकामध्ये जे तण आहे ते हलकं 2-2, 3-3 पानावर किंवा 4-4 पानावर असं झालेलं आहे का। कारण का मित्रांनो, बरेचसे जमिनी असतात का त्याच्यामध्ये तण जे आहे ते लेट उतरतं आणि बरेचसे जमिनी असं असतात का जे पहिल्या पाण्याला दुसऱ्या पाण्याला तण तिकडं उतरून जातं। प्रथमतः मित्रांनो, आपल्या जमिनीच्या हिशोबानं आपल्याला तणाचं नियोजन करायचं आहे। परंतु मित्रांनो, एक शाश्वत पद्धतीनं आपल्याला कांदा पिकामध्ये एक 18 ते 21 दिवस ह्या कालावधीमध्ये आपल्याला कांदा पिकाचे तणनाशकाचं नियोजन करणं इकडं अत्यंत गरजेचं असतं। कारण का मित्रांनो, याच्यामुळं तणाचं नियोजन चांगलं होतं आणि आपल्याला प्रॉपर जे आहे इकडं तणाचा पुरा नायनाट पाहायला भेटतो। आता शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये तणनाशकमध्ये आपण कोणतं तणनाशक वापरावं जेणेकरून आपल्याला चांगला फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच ठिकाणी टर्का सुपर आणि AGL टर्का सुपर आणि गोल वापरतात आहे। याच्यामुळे मित्रांनो आपल्याला तणाचं नियोजन गंज फास्ट भेटतं, परंतु एक कांद्यावर असा ढवळा एक प्रकारचा येऊन जातो आणि आपले कांदे एक झोकी व्हायला दिसतात बऱ्याच ठिकाणी। मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी काय होतं का ते 2 दिवसात ते तणाचं नियोजन होऊन जातं आणि नंतर ते फूट करतात। तर मित्रांनो, अशी प्रकार न व्हावा याच्यासाठी आपल्याला मित्रांनो AGL आणि गॅलिगन वापरायचं आहे। मित्रांनो, AGL गॅलिगनमुळं आपले जे काही तण आहे तणाचा पूर्ण नायनाट होतो आणि मित्रांनो आपले कांदे एक झोकी होत नाही। आणि मित्रांनो, जे त्याच्यावर डॉग सर्कल पडतात त्याच्यासाठी आपल्याला झिंक वापरायचं आहे। आता मित्रांनो, याचा प्रमाण किती असावं, तर बरेच शेतकरी मित्र जादा वापरतात, काही कमी वापरतात। कमी वापरल्यावर चांगला रिझल्ट भेटत नाही आणि जादा वापरल्यावर आपल्या कांद्याला जादा तकलीफ होते, जादा ते सुतावस्थेमध्ये जातं। तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला कांद्या पिकाचे तणनाशक मारत असताना मिनिमम 20 मिली, कमीत कमी 20 मिली आपल्याला वापरायचं आहे, याच्यावर आपल्याला वापरायचं नाही आहे। तर अशा प्रकारे आपण कांद्या पिकामध्ये तणनाशकाचं नियोजन केल्यास आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला भेटतो। आणि मित्रांनो, जे काही शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी चॅनलवर आज आलेले आहात, आपल्या व्हिडिओवर आलेवर आहात, ते आपल्याला व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ठेवायचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिकलरित्या जे काही आहे आम्ही प्रॅक्टिकलरित्या व्हिडिओ टाकत आहे तर आपल्याला ते पाहायला भेटन आणि आपल्याला एक अनुभव भेटन। तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान। जय जवान जय किसान।